धावसंख्या दोनही मॅच मध्ये चेस करून जो संघ क्वालिफाय मॅच मध्ये उतरलाय तो जय भवानी अर्बन आणि त्यांच्या विपक्षात क्वालिफाय मॅच मध्ये यावर्षी ची नाईट टुर्नामेंट मध्ये ही पहिलीच एंट्री होती आणि जयानमान वाकस संघ क्वालिफायच्या मॅच मध्ये खेळताना दिसतोय. चला दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आपापल्या प्लेइंग इलेव्हनला रेडी करा आणि जास्त टाइम घेऊ नका प्लीज. 15-15 मिनिटाचं सत्र करा आणि लगेच आपण मॅचला सुरुवात करा. स्वर्गीय नारायण दादा काळन स्मृती चषक पिंपलोली यांची भव्य नाईट स्पर्धा आपण लाईव्ह स्क्रीनवरती स्पर्धेचे आयोजक बघू शकता. आदरणीय दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळन, त्याचबरोबर आमच्या मॅनेजमेंट टीम मेंबर सुभाषजी सोनावले, सागर काळन सर, संदीप गायकवाड सर, सर्व काही चर्चा करतायत की मॅच आता दोन संघामधील संघर्ष आणि संघर्षाची गाथा, क्वालिफाय मॅच जिंकणार कोण, प्रेडिक्शन इथून आता प्रेक्षकांचं सुरू झालंय. दर्दी प्रेक्षक आमचे स्टँड मध्ये बसून या मॅचचा आनंद घेतात. बघा 1:30 वाजले, 2 वाजले, जवळपास 1:55 तरी देखील आमचे प्रेक्षक राजा घर बसल्या या मॅचला एन्जॉय करतोय. त्या प्रेक्षकांचं कौतुक आपण करूया आणि चला दोन्ही टीमला ऑल दी बेस्ट ऑफ लक फॉर द क्वालिफाय मॅच. चला चला दोन्ही कॅप्टन इथून आपल्या टीमला रेडी करतायत. मॅचचा एक मंच जो प्लॅटफॉर्म मिळालेला आहे स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकाचा सलामीच्या जोडीला रवाना केलंय भगवान दळवी, ऋग्वेद मोरे. आज तुफान फॉर्म मध्ये भगवान देखील खेळला. 1 ओव्हर मध्ये जर कोणी 27 धावा ठोकून काढल्या असतील तर तो फलंदाज होता भगवान दळवी आणि त्याच्या साथीला लेदर क्रिकेट खूप छान पद्धतीने खेळतोय. म्हणजे ज्या पद्धतीने शहापूर तालुक्यातील शेरे गावाचा ओमकार तारमळे IPL मध्ये सनराइज हैदराबाद टीम मध्ये सोल्ड आउट झाला, अगदी तशाच पद्धतीने ऋग्वेद मोरे देखील जर काही येणाऱ्या काळामध्ये जर का IPL सारख्या स्पर्धेमध्ये जर सिलेक्ट झाला तर कर्जत तालुक्यासाठी, वाकस गावासाठी ती किती एक अभिमानास्पद गोष्ट असेल. आणि आता बघूया इथून क्वालिफाय मॅचला इथून सुरुवात केली जाईल. अर्बन टीम वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं जयानमान वाकस टीम. भगवान दलवी रिव्हर्स शॉट फेम फलंदाज आणि त्याच्या साथीला आहे तो लेदर बॉल विथ टेक्निकल बॅटिंग ज्याची असते तो ऋग्वेद मोरे. पहिला बॉलर अक्षय गावडे तयार. पॉवर प्लेच्या ओव्हरला इथून सुरुवात होतीये. पहिला गोलंदाज अक्षय गावडे पहिला चेंडू टाकण्यासाठी इथून मार्गस्थ होत. पहिला बॉल अक्षय गावडेचा अपील होती. हाऊ दॅट पहिल्याच बॉल वरती अपील होती. ऋग्वेद मोरे यंग टॅलेंटेड बॅटर आहे. टेनिस बॉल, लेदर बॉल दोन्ही प्रकारचं क्रिकेट तो चांगलं खेळतोय. चांगला फलंदाज आहे. टेक्निकल बॅटिंग त्याची राहिलेली आहे. आणि आता त्या ऋग्वेद मोरेच्या अगेन्स्ट अक्षय गावडे पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरचा भरपूर समाचार घ्यावा लागणार आहे. शॉट भारी आहे ऋग्वेदचा 30 सर्कलच्या अगदी शॉट मिड विकेटला पकडली कॅच. विकेट गोज डाऊन. शून्यावरती पहिला गडी आउट होतोय ऋग्वेद मोरे. इथे बॅक टू द डग आउट. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल अक्षय गावडेचा बॉल पडल्यानंतर ऋग्वेद मोरेचा शॉट आला. उंच हवेत होता चेंडू. फिल्डरचं जजमेंट परफेक्ट होतं आणि ही विकेट आली कॅच आउटच्या स्वरूपात. 2 चेंडू आणि खातही उघडू दिलं नाही ते ऋग्वेद मोरेला. अक्षय गावडे या संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आहे ज्याच्यावरती पहिल्या पॉवर प्लेची जबाबदारी असते. ओपनिंग करत असताना फ्लाइंग स्टार्टची जबाबदारी असते. दोन्ही पद्धतीने तो मात्र छान परफॉर्मन्स देतोय. कारण वेनगावच्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये हा संघ खेळताना दिसेल. डेच्या स्पर्धेमध्ये आणि नाईटची स्पर्धा देखील आता क्वालिफाय मॅच इथे सध्या खेळतोय. कारण जयानमान वाकस संघ आता नवीन बॅट्समन आले तुषार दळवी ऑन स्ट्राईक. शॉट भारी आहे तुषारचा लॉंग ऑफच्या दिशेने. इथे पकडली आणखीन एक कॅच, आणखीन एक विकेट. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक 2 बॉल 2 विकेट आणि विकेट हॅट्रिकच्या कगारवरती पोहोचलाय अक्षय गावडे. अक्षय गावडेच्या गोलंदाजीवरती फलंदाजांना 2 बॉलवरती 2 फलंदाजांना त्यांना आउट केलं. ऋग्वेद मोरे, तुषार दळवी दोन्ही बॅटर कॅच आउटच्या स्वरूपात परतलेत आणि आता विकेट हॅट्रिक इथून संपादन करणार का तो मात्र अक्षय गावडे. बघायचं 3 बॉल व्यर्थ जाऊ दिले नाहीयेत ते मात्र अक्षय गावडेने विकेट घेतलेले आहेत आणि विकेट टेकिंग बॉलर असायला पाहिजे. प्रत्येक टीममध्ये पॉवर प्लेची सुरुवात
बॅटिंग करणारे टीमचे एफर्ट्स नक्कीच असतात की पॉवर प्ले मध्ये 30 यार्ड सर्कलला भेदत रन्स करायच्या असतात. चौथा बॉल अक्षय गावडेचा, 4 बॉल कंप्लीट. कुठलीही धाव अजून स्कोर कार्ड वरती आलेली नाहीये. ज्या अनुमान वाकस पहिली नाईट टुर्नामेंट 2025-26 सीझनची, स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकाची आणि पिंपलोलीकरांची स्पर्धा कोणत्या टीमला आज टॉप 5 मध्ये घेऊन जाईल. 4 बॉल 0 रन 2 विकेट. 3 ओव्हरची मॅच आहे. कडाक्याची थंडी आहे. रात्रीचे 2 वाजलेत, बरोबर परफेक्ट 2 वाजलेत आणि 2 विकेट. अक्षरशः आमच्या ऑपरेटर आणि इतर जी काही इक्विपमेंट आहे त्यावरती अक्षरशः पाणी साचले, इतका दब आहे. शॉर्ट बारी आहे. समोर समोर मिड ऑफ कव्हर मध्ये होता चेंडू. 1 रन. एका रनने धावफलक ओपन झालं. तब्बल 5वा चेंडू आणि ती पहिली धाव ओपन झाली टीम जानमन वाकस संघाची. आणि आता भगवान जो 5 चेंडू नॉन स्ट्रायकर एंडला उभा होता, तो पॉवर प्लेचा शेवटचा बॉल इथून फेस करेल अक्षय गावडेचा. शेवटचा बॉल, त्यावरती कडवा प्रहार. 30 यार्ड सर्कलच्या वरून एक्स्ट्रा कव्हर मध्ये 3 खेळाडू पोहोचलेत आणि या दरम्यान फिल्डिंग झाली. थ्रो आला. 2 धावांनी 3 धावा टोटल आल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या जानमन वाकस संघाच्या. जानमन वाकस संघाला जर एखाद्या चांगल्या टोटल पर्यंत जायचं असेल तर भगवान दलवीला जास्तीत जास्त बॉल खेळावे लागतील आणि जय भवानी आर्बन टीमच्या विरोधात ती दमदार बॅटिंग करावी लागेल. चौफेर फटकेबाजी आणि प्रत्येक प्रकारचे शॉट जो प्रदर्शित करू शकतो असा बॅटर आहे तो भगवान दलवी. अर्धशतक त्याने ठोकलेले कित्येक स्पर्धा गाजवल्यात. बेस्ट बॅटर, मॅन ऑफ द सिरीज अशी पारितोषिके जिंकलेली आहेत. आणि जय हनुमान वाकस संघाचा दबदबा कर्णधार मंगेश वैखरे, चॅम्पियन कॅप्टन. जेव्हा कधी मंगेश वैखरे क्रिकेटमधून रिटायरमेंट घेईल त्यावेळी त्याला जिंकलेल्या स्पर्धा मात्र ह्या कायम वाकसकरांच्या स्मरणात राहतील की असा एक कर्णधार होता जो वाकसकरांना नेहमी विजयाच्या ट्रॉफ्या जिंकून देत होता. आणि तो मंगेश वैखरे सध्या डगआउट मधून आपला दोन्ही फलंदाजांनी इथे चेअरअप करत असताना 1 ओव्हर 3 धावा स्ट्राईक वरती आलाय फलंदाज तुषार विशाल. विशालच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती पण डीप पॉइंट मध्ये फिल्डर आला, एक सिंगल मिळेल आणि भगवान दलवी स्ट्राईक वरती आलाय. जय भवानी आर्बन टीम ज्या पद्धतीने त्यांनी फिल्डिंग सेट केली आहे, भगवान दलवी त्या फिल्डिंग ला भेदत रन्स करेल का? गॅप शॉट सिलेक्शन देखील त्याला करावे लागेल कारण इथून रन्सची आता गरज आहे जय हनुमान वाकस टीमला. 4 धावा आहेत. दुसरं षटक इथे सुरू झालंय. बॉलिंग मार्क वरती प्रवीण मोडक आहे. शॉट भगवान दलवीचा, शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून फर्स्ट स्लिपचा खेळाडू खूप धावतोय. लास्ट मोमेंटला प्रयत्न अपुरे पडले. चेंडू चालला लॉंग स्टॉप रिजनला, सीमा पार, चौकार. एक खतरनाक रनिंग केली होती कॅप्टनने. असं वाटलं की चेंडू कदाचित तो अडवू शकेल. लास्ट मोमेंटला वेग इतका होता. आउटफील्ड रिप्ले मध्ये बघा, प्रवीण मोडकचा चेंडू पडल्यानंतर खरं तर भगवानच्या बॅटला स्पर्श करत मात्र शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू गेला आणि 4 धावा मिळाल्या. स्कोर वाढलाय 4 धावांनी. भगवान रिव्हर्स खेळण्यासाठी मन बनवलं होतं पण बॅट बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. 8 धावा आहेत. ओव्हर नंबर 2 आणि तिसरा बॉल इथून समाप्त केला तो प्रवीण मोडकने. टप्पा चांगला राखला भगवान दलवीच्या विरोधात. तितकी चाणाक्ष आणि चतुराईने तो बॉलिंग करतो. प्रवीण मोडकचा हा चेंडू भगवान पंचांकडे पाहतोय. वाईडची जरूर डिमांड आहे पण प्रवीण मोडकच्या या बॉल वरती देखील भगवानच्या बॅट मधून कुठलंही उत्तर नाहीये. चार बॉल आणि 8 धावा. शरीरावरती चेंडू लागला. 1 रन घ्यायची. डायरेक्ट हिट आणि फलंदाज विशालला इथून परतावं लागेल. समोर 3 स्टंप दिसत होते आणि रनआउटची विकेट आली. 8 धावा आणि तिसरी विकेट. तंबूच्या दिशेने इथून येत असताना आता विवेक वैखरे मैदानाच्या आतमध्ये चाललाय. पहिलीच नाईट टुर्नामेंट या वर्षीच्या सीझनची जय हनुमान वाकस संघ
इथे जय भवानी आर्वन संघाला परास्त करेल का? शिवाबाई सोनावले. बघा 2 वाजलेत आणि शिवाबाईंचा जणू काही मॉर्निंग वॉक मैदानाच्या चहूबाजूंनी सुरू आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक अनिल शेठ काळन यांच्या वतीने देखील सर्वत्र पाहणी आहे. आज काय ग्रँड एंट्री होती. अनिल शेठ काळन यांच्यासोबत त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची एक फेरी आपण मैदानाला पाहिली आणि गाड्यांचा तो ताफा आणि भव्यता या स्पर्धेची आपण पाहिली. 8 धावा शेवटचा बॉल आहे प्रवीण मोडकचा. विवेक वैखरेच्या शरीराला स्पर्श करत विकेट किपरच्या आसपास आणि 2 ओव्हर 8 धावा झाल्यात बॅटिंग करणाऱ्या जानमन वाकस टीमच्या. एक चौकाराचा समावेश आहे. पण भगवान दलवीला खरं तर नॉन स्ट्रायकर एंडला पहिल्या ओव्हरमध्ये ठेवलं. पहिले 5 चेंडू फार इम्पॉर्टंट होते आणि पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 5व्या बॉलवरती सिंगल आली. म्हणजे मॅचच्या धावगतीची सुरुवातच 5व्या बॉलवरती झाली आणि 12 चेंडू समाप्त होताना रन्स आहेत ते 8. 1 ओव्हर आहे अजून. या ओव्हरमध्ये किमान 10 ते 12 धावा हा अप्रोच ठेवावा लागेल. 10 ते 12 धावा जर का या ओव्हरमध्ये आल्या तर 8 धावा संख्येला 20+ घेऊन गेले तर जय भवानी आर्वन संघाच्या समोर देखील एक फाईट देण्यासाठी त्या धावा इनफ असतील. कारण किरण शेळके, कर्जत एक्सप्रेस, वाकस एक्सप्रेस नावाने बॉलर प्रसिद्ध आहे. किरण शेळके आणि बॉलर असे चांगले आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे 20 धावाही डिफेन्स करू शकतो ही ताकद आहे. पण त्या क्षमतेसाठी आणि गोलंदाजांना ती ताकद देण्यासाठी आता शेवटची ओव्हर फलंदाजांना खेळावी लागेल. पहिला बॉल विकेट किपरच्या आसपास. आता फिल्डर इथून पूर्णपणे अलर्ट आहेत. 5 चेंडू इथून बाकी आहेत. 8च धावा आहे जानमन वाकस टीमच्या. भगवान प्रयत्न तर बरोबर करतोय. प्रत्येक बॉलवरती करडी नजर आहे त्याची. बॅटमधून त्या रन्स आता यायला पाहिजेत. यस, फलंदाजाला एकदा बघा. ओके यस, आमच्या अंपायर्ससाठी काही नाही पूर्णपणे राज भोईर सर यांना मैदानाच्या आतमध्ये बॅटरला जाणवणाऱ्या प्रत्येक गोष्टीची परिपूर्ण योग्य माहिती आहे. धावसंख्या इथून 8. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. क्वालिफायची मॅच आहे. केटीस लाईव्ह इव्हेंटवरती कित्येक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत आणि जे प्रेक्षक या मॅचचे हायलाईट जेव्हा पाहतील ना तेव्हा नक्कीच इथून भगवानने जर का गिअर अप केलं तर मात्र त्याच्या या धाडसी इनिंगचं मात्र नक्की कौतुक होईल. कारण गरज आहे आता संघाला. उर्वरित 5 बॉल. बॅट ब्रश कुठलीही रन नाहीये. स्ट्राईक वरती भगवान उभा आहे पण चेंडू डॉट येत आहेत. जानमन वाकस संघासाठी भगवान दळवी मैदानावरती असणं म्हणजे धावा सुरू असण्यासारखं आहे. पण भगवान दळवी आता खेळतोय पण चेंडू मात्र डॉट येत आहेत. 7 बॉल आणि फक्त 6 धावा भगवानच्या बॅटमधून आल्यात. रिव्हर्ससाठी एफर्ट्स होते. आणखीन एक डॉट बॉल. 2 ओव्हर 3 बॉल रन्स आहेत फक्त 8. 3 बॉल अजून भगवानकडे. सर्व बाजूंनी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. पण गोलंदाज मयुरेश भगवानच्या बॅटला ब्रश झाला. एका सिंगल रनसाठी कॉल केलाय. विवेक वैखरेने स्ट्राईक घेतले. 9 धावा आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हरची मॅच आणि पहिल्या इनिंगमध्ये स्कोर जो किमान 3 ओव्हरमध्ये 20, 25, 30च्या रेंजमध्ये असायला हवा होता तो सध्या 9 या अंकावरती. 2 बॉल आहेत विवेक वैखरे. इथे मात्र गोलंदाज मयुरेशचा हा खराब चेंडू. नो बॉल प्लस सिंगल आली. आता फ्री हिट मिळाली आणि 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आता ही संधी आहे का जानमन वाकससाठी, भगवान दळवीसाठी? मयुरेशने चुकीचा चेंडू टाकलाय आणि फ्री हिट सोबत आणखीन एक्स्ट्रा बॉल त्याला टाकावा लागणार आहे. म्हणजे टोटल 2 बॉल अजून बाकी आहेत आणि धावा आता डबल डिजिट मध्ये पोहोचल्यात. 11 धावा. फ्री हिटचा बॉल बॅटर भगवानसाठी. मयुरेशचा हा वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आणखीन ऍड होईल आणि फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल ती जय हनुमान वाकससाठी. 12 धावा
संधी दिली आहे ती फलंदाजाला. आता या नामी संधीचं सोनं करावं लागेल ते भगवान दळवीला. मयुरेश टू भगवान. फ्रीडचा बॉल होता, फ्रीडचा बॉल होता. कॅचचा कॅरी केली पण रन घेतलेली नाहीये. 12 धावा. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, 12 रन्स. काय बॉलिंग अटॅक पेश केला, योग्य टप्प्यावरती बॉलिंग केली. फलंदाजांना ती संधी दिली नाही मोठे स्ट्रोक खेळण्याची. आणि अंतिम बॉल, लास्ट बॉल. खेळाडू दूर आहेत, वेगवान धावले देखील. बॉल हातात आहे, 1 रन कंप्लीट आहे. आणि 1 रनने मात्र रनआउटची विकेट येईल. पहिल्या डावाचा खेळ इथून संपलाय. बॅटिंग करणाऱ्या जयहनुमान वाकस टीमची धावसंख्या उपस्थित स्कोर कार्डवरती बघू शकाल. धावा 13 आणि विजयासाठी लक्ष असेल येणारे 18 बॉल्स आणि 14 धावसंख्येचं टार्गेट असेल टीम जय भवानी अर्बन संघाला. 18 बॉल 14 धावांचं इक्वेशन कशा पद्धतीने पार होईल, कारण आज दमदार खेळ राहिलाय आजच्या रात्रीमध्ये दोनही टीमचा. पण विजयावरती शिक्कामोर्तब कोणता संघ करेल, कारण 14 धावा जरी कमी वाटत असल्या तरी वाकस संघाकडे ती गोलंदाजी आहे. किरण शेळकेने KPL मध्ये 5 बॉलमध्ये 5 विकेट कमावल्या होत्या. विचार करा, अशा गोलंदाजी समोर 14 धावा म्हणजे मी म्हणेल की एक तेवढं स्ट्रॉंग नाही पण एक समाधानकारक टार्गेट त्यांनी दिलंय. जिथे 18 बॉलमध्ये 14 धावा डिफेन्स करण्यासाठी, फाईट करण्यासाठी इनफ आहेत. अठरा बॉल आणि 14 धावसंख्येचं टार्गेट असेल. जयेश आणि अक्षय गावडे 2 मॅच आणि 2 मॅच मध्ये ज्यांनी सक्सेसफुल चेस केला असा जय भवानी अर्बन संघ. भगवान शेवटपर्यंत राहिला पण जी टोटल धावा फलकावरती यायला हवी होती त्या टोटल पासून थोडं दूर ठेवलं. पण 14 धावा जर का पहिली पॉवर प्लेची ओव्हर जयहनुमान वाकस टीमच्या खात्यात आली, पहिल्या बॉलरने जर 6 पेक्षा कमी धावांचं षटक टाकलं तर कदाचित या मॅचमध्ये उलटफेर होऊ शकेल. कारण वातावरणामध्ये पाहिजे तसा चेंडू क्लिअर होत नाही. पण अक्षय गावडे आणि त्याचबरोबर जयेश यांचं शॉट सिलेक्शन प्रॉपर असतं. बघायचं आता 14 धावसंख्येपर्यंत जयहनुमान वाकस टीम कशा पद्धतीने संघर्ष करेल. 18 बॉल 14चं टार्गेट आहे. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकामध्ये टॉप 5 मध्ये जाणारा संघ येणाऱ्या 18 बॉल आणि 14 धावसंख्येच्या टार्गेटच्या दरम्यानचे अंतर असेल. पहिला बॉल, बॉलर तयार, गोलंदाज किरण शेळके. पहिलाच बॉल खाली राहिलाय. अक्षय गावडेला बीट करत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला डॉट बॉल आलाय. असेच डॉट बॉल जर किरण शेळकेने टाकले तर जयहनुमान वाकस संघ या धावसंख्येला इथून थांबवू शकेल तो जय भवानी अर्बन संघाला. सीझनची पहिलीच नाईट टुर्नामेंट वाकस संघाची पहिलीच एंट्री आणि पहिल्याच एंट्रीमध्ये ट्रॉफी जिंकणाऱ्या मॅच मध्ये ते सध्या जय भवानी अर्बनच्या विरोधात. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये घाई झाली आहे, गडबड होईल का आता बघायचंय. फिल्डिंग थोडा लेट थ्रो आला. या दरम्यान सिंगल.
2 बॉल आणि 1. किरण शेळके नेहमी आपल्या संघाला ज्याने पॉवर प्ले मध्ये चांगली बॉलिंग करत कित्येक स्पर्धा त्याने गाजवल्यात आणि आता ही क्वालिफायची मॅच आहे. 2 बॉल 1. अपील जोरदार पंचांनी बोट वर केलंय. LBW विकेट गोज डाऊन. फर्स्ट विकेट. बॅटर जस्ट इथून आउट. आता प्रेशर बनवलंय किरण शेळकेने. 3 बॉल 1 धाव आणि 1 विकेट. 14 धावसंख्या आहे पण 14 धावसंख्या चेस करण्यासाठी देखील जय भवानी R1 संघाची दमछाक होऊ शकते कारण किरण शेळकेचा टप्पा आणि फलंदाजांना चेंडू जणू काही दिसेना असा करून ठेवला. 3 बॉल 1च रन आणि 1 विकेट आली आहे. आता प्रवीण मोडक मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण मोडक, अक्षय गावडे आणि येणारे 15 बॉल जिंकण्यासाठी रन्स हव्यात 13. 1-1 बॉलसाठी 1-1 रन साठी मात्र या मॅचचं पारडं कधी वाकसकडे जाईल तर कधी R1 कडे जाईल. दोलायमान स्थितीमध्ये मॅच येऊ शकते. किरण शेळकेचे 3 बॉल बाकी आहेत आणि योग्य टप्पा आणि समोरच्या फलंदाजाचा स्टान्स रीड करून मात्र बॉलिंग करणारा हा बॉलर. 4थ्या बॉलसाठी किरण. समोर खेळाडू तयार नाहीत. मिड ऑन मध्ये ऋग्वेद होता. कुठलीही चान्स नाहीये. फलंदाजांना थांबवून ठेवलंय. मॅच मध्ये खरं तर रोमांच आणलाय. किरण शेळके 4 बॉल 1च धाव. 14 करायचे आहेत पण अजूनही सांगू शकणार नाही आपण. अशी क्वालिफायची मॅच आहे. कोणताही संघ इथे बाजी मारू शकतो. 4 बॉल 1. किरणचा चेंडू विकेट किपरने कॅरी केलाय. बघायचं आता बघायचं पंचांकडे जरूर ते दाद मागतायत. 5वा बॉल इथून डॉट आलाय. काय बॉलिंग अटॅक राहिलाय किरण शेळकेचा पॉवर प्ले मध्ये. 14 धावा डिफेन्स करायच्यात आणि 14 धावा डिफेन्स करत असताना जी सुरुवात हवी होती टीम वाकसला ती सुरुवात करून देतो. 5 बॉल मध्ये फक्त 1च धाव. जशास तसं उत्तर दिलं आपल्या बॉलिंगने किरण शेळकेने. टीम वाकसने 5 बॉल 1. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये 9 प्लेयर असताना देखील हिम्मतवान गोलंदाज किरण शेळकेचा अंतिम बॉल. अंतिम बॉल पॉवर प्ले मध्ये कव्हरच्या वरून शॉट मारलाय. खेळाडू पोहोचलाय लास्ट मोमेंटला चेंडू अडवलाय. तोपर्यंत 2 धावा आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त 3 धावांचं षटक टाकलंय ते किरण शेळकेने. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी रन्स हव्यात. अजूनही 11 धावा. 12 बॉल 11 धावा. अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने ही मॅच आहे. 50-50 अशी मॅच आहे. जर का ही ओव्हर किरण शेळकेच्या पावलावरती पाऊल ठेवत जर का टाकली बॉलरने तर सामना शेवटच्या ओव्हरमध्ये रोमहर्षक होऊ शकतो. मॅच आपल्या बाजूने खेचून नेण्यासाठी आता 2ऱ्या क्रमांकाचा बॉलर त्याच गतीने त्याच टप्प्याने त्याच लाईन लेनने हवा आहे. कारण जेव्हा धावा कमी असतात तेव्हा नेहमी गोलंदाज फिल्डिंग करणारी टीम सामना शेवटच्या ओव्हरमध्ये रेटून नेण्याचा प्रयत्न करते. त्यांना माहिती आहे की अशा परिस्थितीमध्ये दबाव बनतो आणि तो दबाव बनवलाय तो जय हनुमान वाकसने. पण अक्षय गावडे सध्या फॉर्ममध्ये. मोठे वेनगाव इथे जी स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धामध्ये त्याने खरं तर फ्री माइंड आणि फ्री स्टाईल फटकेबाजीने R1 संघाला सर्व 3ही राऊंडमध्ये खरं तर त्याने खूप छान बॅटिंग केली. आणि आता त्याच्यावरती जबाबदारी आहे कारण हे बनवलेलं प्रेशर जर का आपल्याला झुगारून द्यायचंय तर या ओव्हरमध्ये उरलेल्या 11 धावा करण्याचा प्रयत्न तो नक्की करेल. समोर गोलंदाज आहे तुषार. तेजस 12 चेंडू 11 धावा. फिल्डरला देखील एनर्जी मिळाली आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च आल्यात. त्यामुळे 11 धावा 12 चेंडूमध्ये करायच्यात. पण अक्षय गावडे आणि प्रवीण मोडक एक जरी विकेट इथे आली तर जय हनुमान वाकस संघ पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करेल. पहिलाच बॉल शॉट अक्षय गावडेचा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. आता मॅच बरोबरीमध्ये 11 बॉल 11.
जय हनुमान वाकस देखील विजयापासून तेवढ्याच अंतरावरती आणि जय भवानी आरवन देखील विजयापासून तेवढ्याच अंतरावर. 11 बॉल 11 धावा. अक्षय गावडेसाठी हा चेंडू डॉट बॉलची फेक. मैदानाच्या सर्व बाजूने आमचे जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना आता उत्कंठा शिगेला पोहोचली आहे की 10 बॉल मध्ये 11ची गरज आहे. पूर्णपणे दोनही संघ सध्या मैदानावरती रस्सी खेच सुरू आहे. अरविंद वाकस मध्ये तेजस 6 बॉल वाईट बॉल एक्स्ट्रा धाव. एक धाव इथून आता कमी झाली आहे. पुन्हा 10 बॉल 10. प्रत्येक बॉलवरती एका धावेचं इक्वेशन आहे. 10 बॉल मध्ये 10 पाहिजेत. अशा वातावरणामध्ये क्वालिफायची मॅच समोर ट्रॉफी दिसतीये आणि टॉप 5 मधील जाणारी पहिली टीम मिळेल. तेजस 6 बॉल खाली राहिले. अक्षय गावडे खरं तर ब्लाइंड स्ट्रोक होता अक्षयचा. आता 9 बॉल आणि 10 रनची गरज आहे. अक्षय गावडे प्रयत्न करतोय की एक जरी बॉल जर कनेक्ट झालाय परफेक्ट तर मॅच आपल्या ताब्यात येईल. पण तेजस ती संधी देत नाहीये. 9 बॉल मध्ये 10 पाहिजेत. समोर गोलंदाज तेजस, समोर अक्षय. बॅटवरती प्रॉपर आला नाही पण ऑन साइडला फटका खेळलाय. समोर फिल्डर आहे. फेक झाली. 1 रन मिळेल. 8 बॉल आता 9 धावांची गरज आहे. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकाची पहिली क्वालिफाय मॅच आणि पहिल्या क्वालिफाय मॅच मध्ये प्रेक्षकांना कट टू कट फाईट अरविंद आणि वाकस टीम मध्ये. जिंकण्यासाठी 8 बॉल आहेत. 9 धावसंख्येची गरज आहे. आमचे सर्व आयोजन कमिटी मेंबर्स बाउंड्री लाईनच्या अगदी टच आहेत. कारण या मॅच मध्ये चुरस निर्माण झाली आहे. कारण वाकस आणि त्यांच्या विरोधात आरवन सामना लो स्कोर होता. 14 धावांचा टार्गेट आहे पण इथे रंगतदार सामना. शॉट मारलाय लॉंग ऑफ कडे. चेंडू चाललाय. खेळाडू तैनात. शरीराचा वापर केला. बॉल कव्हर केलाय. एकच रन आली आहे. 7 बॉल 8 धावांची गरज आहे. जोरदार टाळ होतात क्वालिफायच्या मॅच साठी. 7 बॉल 8. आता सर्व जे पूर्व क्रिकेटपटू राहिलेले आहेत किंवा जे सध्या मैदान गाजवत आहेत बघतायत आता त्यांचा प्रत्येकाचा अंदाज असेल आणि तो अंदाज कोणाचा खरा ठरेल. 7 बॉल 8. शॉट मारलाय समोर लॉंग ऑफ कडे. पुन्हा एकदा एकच धाव. षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त झालं. 14 धावांचं टार्गेट. 2 ओव्हर मध्ये रन झाल्या 7 आणि आता 1 ओव्हर मध्ये रन करायचं 7. काय सामना रंगतोय क्वालिफाय मॅचचा. जय हनुमान वाकस टीमने 14 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी देखील संघर्ष करायला भाग पाडलाय. जय भवानी अरवनला आता हा कमालीचा संघर्ष 6 बॉल आणि 7 धावसंख्येपर्यंत येऊन पोहोचलाय. जो पण संघ जिंकेल त्याचा आनंद मात्र द्विगुणित नक्की होईल. कारण टॉप 5 आणि त्याचबरोबर समोर दिसतीये ती मात्र या वर्षीच्या सीझनची पहिली नाईटची ट्रॉफी. दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळन यांनी आपलं स्वप्न सत्यात उतरवलं आणि स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषकाची 1 ट्रॉफी या 2 संघांना पहिली या सीझनची ट्रॉफी नक्की मिळेल. आता बघायचं अनिलजी काळन साहेब या मॅच कडे बघतायत. उभे राहिलेत. त्यांच्या बाजूला आपण पाहतो संदीपजी गायकवाड, सूरज घोडविंदे, सागर काळन, सुभाष सोनावले, शिवाबाई सोनावले, गणेश सोनावले हे सर्व आमच्या आयोजन कमिटीच्या मेंबरची टीम आणि त्याचबरोबर अंपायर राज भोईर सर यांच्या देखील मनामध्ये प्रेडिक्शन चालू असेल की आता काय होईल मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 7. प्रचंड मेहनत केली आजच्या रात्रीमध्ये आणि या मेहनतीला यश मिळेल ते एका टीमच्या. प्रयत्न भरपूर आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. क्वालिफायची मॅच रोमांचक सामना झाला. 6 बॉल 7. ॲम्बियन्स परफेक्ट इथे बनलंय क्वालिफाय मॅच साठी. अजूनही आपण सांगू शकणार नाही अशी क्वालिफायची मॅच. 14चं टार्गेट पण मॅच आली आहे. 6 बॉल कंपल्सरी टार्गेट चेसिंग. 7 धावांची गरज. तुषार यंग टॅलेंटेड बॉलर ओव्हरला करतोय सुरुवात. पहिलाच बॉल बॅट ब्रश झालाय. मागे शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू अडवलाय. 1 रन घेतली. 5 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. काहीही होऊ शकेल. लढाई दोघांची दमदार सुरू आहे.
आणि 5 बॉल 6. 14 धावांचं टार्गेट आहे. 8 धावा झाल्यात 5 बॉल मध्ये. 6 रन्सची गरज आहे. पाच बॉल 6. तुषारचा हा चेंडू डॉट बॉलची फेक. मैदानाच्या आतमध्ये काय सामना रंगतोय. जे प्रेक्षक केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती हा सामना पाहत आहेत, आता त्यांनाही उत्सुकता लागली असेल की कोणता संघ ही मॅच फिनिश करेल. 4 बॉल 6 धाव संख्येची गरज आहे. शेवटचे 4 बॉल आणि विजयाची ट्रॉफी कोणता संघ घेऊन जाईल. तुषारचा हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि विकेट गमवावी लागेल. 3 बॉल आता 6 धावसंख्येची गरज आहे. खतरनाक मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. स्वर्गीय नारायण दादा काळन जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मॅच साठी. गिरने के डर से चलना नहीं छोड़ा करते. रास्ता मुश्किल हो तो क्या, उद्देश्य नहीं बदले करते. हार या जीत दो ही तो औदे है, पराजय की डर से कोशिश नहीं छोड़ा करते. आणि आता ती कोशिश करावी लागेल. जय भवानी आरवनला प्रयत्न करावे लागतील, कारण प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेळही गळे. आणि आता 3 बॉल 6 रन. क्वालिफायची मॅच, पहिली स्वप्नवत ट्रॉफी जय भवानी आरवन जिंकणार की जय हनुमान वाकस. येणारे 3 बॉल धावा 6. तुषारचा चेंडू बॅटची कडा होती, कॅच ड्रॉप केली. भगवानने मोठी संधी गमावली, पण मॅच अजून बाकी आहे. 2 बॉल 6. अक्षय गावडे या मॅचला फिनिश करेल का, की तुषार दलवी आपल्या बॉलिंगने जय हनुमान वाकस संघाला ती पहिली नाईट टुर्नामेंट या वर्षीच्या सीझनची ट्रॉफी देईल का. 2 बॉल 6. काहीही होऊ शकेल. लढाई दमदार. गोलंदाज थांबलाय, त्याला माहित आहे की 2 बॉल महत्वाचे. 2 बॉल आणि विजयाची ट्रॉफी. स्वर्गीय नारायण दादा काळन स्मृती चषक पिंपलोलीची ही स्पर्धा आणि अंतिम टप्प्यात पहिल्या रात्रीचा शेवटचा सामना. 2 बॉल 6. शॉट अक्षय गावड्याच्या बॅटमधून विजयाचा षटकार. कॅच ड्रॉप केली आणि त्यानंतर विजयाचा विनिंग शॉट. काय संघर्ष राहिला आणि आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय होणारा संघ ठरतोय जय भवानी आरवन. कॅच विन द मॅच. एक मिस्टेक, एक कॅच ड्रॉप झाली आणि सीमा पार विजयाचा षटकार मारलाय तो अक्षय गावडे ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. खतरनाक संघर्ष राहिला. भगवानने जर कॅच पकडली असती तर जय भवानी आरवन संघ या मॅच मध्ये पराभूत होऊ शकला असता. आणि आता मॅन ऑफ द मॅच नो डाऊट विनिंग शॉट अक्षय गावडे ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. अभिनंदन टीम जय भवानी आरवन. आणि आजच्या रात्री